आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी असं एका शब्दात बोलून चालणार नाही. त्याचा जो परिचय झाला मला तो कीर्तनातून भजनातून त्याच्यातून झाला आणि मी त्या आणि त्यांचे जो मित्र आहेत बरं का तुळशीराव, मी त्याला राम आणि श्याम म्हणतो दोघांनाही. त्यांचा कोणीच उल्लेख करत नाही. यांच्यापेक्षा पहिला त्या रामाचा उल्लेख करायला पाहिजे. त्यांनाही माझा नमस्कार. आणि ती जोडी कुठेही गेली तर त्यांना नाचकाम करायचं, डान्स करायचं, कुठेही गेलं आणि तो रेकॉर्डिंग करायचा आणि ते व्हिडिओ पाठवायचा तयार करून त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड गाणे लावायचे. मी खूप प्रयत्न केला की हे मला काय जमत नाही आहे, पण मला हे थोडी व्हिडिओ म्हणजे याची मोबाईलची आता म्हणजे बरीच वर्ष म्हणजे आवड असल्यामुळे पण मला काय ते रेकॉर्डिंगचं गाण्याचं बॅकग्राऊंड अजून जमलेलंच नाही मला. तर त्यांनी आम्हाला शिकवावं. आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी असं एका शब्दात बोलून चालणार नाही. त्याचा जो परिचय झाला मला तो कीर्तनातून भजनातून त्याच्यातून झाला आणि मी त्या आणि त्यांचे जो मित्र आहेत बरं का तुळशीराव, मी त्याला राम आणि श्याम म्हणतो दोघांनाही. त्यांचा कोणीच उल्लेख करत नाही. यांच्यापेक्षा पहिला त्या रामाचा उल्लेख करायला पाहिजे. त्यांनाही माझा नमस्कार. आणि ती जोडी कुठेही गेली तर त्यांना नाचकाम करायचं, डान्स करायचं, कुठेही गेलं आणि तो रेकॉर्डिंग करायचा आणि ते व्हिडिओ पाठवायचा तयार करून त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड गाणे लावायचे. मी खूप प्रयत्न केला की हे मला काय जमत नाही आहे, पण मला हे थोडी व्हिडिओ म्हणजे याची मोबाईलची आता म्हणजे बरीच वर्ष म्हणजे आवड असल्यामुळे पण मला काय ते रेकॉर्डिंगचं गाण्याचं बॅकग्राऊंड अजून जमलेलंच नाही मला. तर त्यांनी आम्हाला शिकवावं. आपले सहकारी मित्र, गोकुळ, उत्साही, ट्रेकिंगचे ग्रुपचे मित्र असे सर्व त्यांना अगदी उत्साही आहेत. त्यांच्या वाढदिवस करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तर त्यांना पुढील सर्व वर्ष 100 वर्षापर्यंत खूप खूप शुभेच्छा. आनंदी हॅपी बर्थडे. योगाचं नाही. गोकुळ सरांच्या विषयी थोड्याच दिवसात सगळ्या तुमच्या टीमची ओळख झालेली आहे माझी. आणि त्यांच्याविषयी जेवढं बोलत तेवढं कमी आहे. त्यांच्या या वयामध्ये आपलं संगोपन आपला प्रपंच करत असताना त्या लेकरांना घेऊन आमची मुलं झोपतच आहेत तर त्यांना घेऊन ते डान्सला येतात. आणि हे बाळ एक दिवशी खूप सुंदर डान्स करत होता आणि त्यावेळेला पूर्वीच आठवलं खरंच वास्तविक पाहत आहे ना. पूर्वी वाढदिवस आम्हाला आमचं माहितीच नाही आणि वाढदिवस आहे पण दिवस आयुष्यातले घडता येतं. कधी कधी त्याची पण कल्पना नाही आहे. परंतु गोकुळ सरांना मी ईश्वर चरणी प्रार्थना करेन. ज्यावेळेला अधिक जवळ आलो त्यावेळेला कळलं की 15-20 वर्षापूर्वी सत्संग करत होते आणि मी सद्गुरूंना प्रार्थना करेन की आता इथून आज या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये ज्यांच्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात आणि त्याचा वाढदिवस आपण इथं उत्पन्न करत आहोत. ते याचे सेलिब्रिटी आहेत गोकुळ केंद्र सर. त्यांचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात. सुप्रभात आमच्या गावामध्ये प्रत्येक हजर असतात. त्याप्रमाणे कधीतरी आमच्या आवाजवाडी मॅडम सभाकडे मॅडमच्याकडे येतात. त्यांचं मी आवाज मानतो. इथं एका स्पर्धेने सर्व महोदयाला संध्याकाळी तर या गोकुळ सरांना आम्ही सुप्रभात योगातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं, शतायुष्य हो, दीर्घायुष्य हो आणि आरोग्यदायी हे महत्वाचं आहे. तर ते आपण आपले सर्वांचे आवडते गोकुळ केंद्र. बघा नावामध्ये गोकुळ आहे. ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला ते गोकुळामध्ये गेले कारण तिथे आनंद होता. तर त्याच्या नावामध्ये गोकुळ आहे त्यामुळे ते सगळ्यांना आनंद देत असतात आणि त्या आनंदाबरोबर ते अष्टपैलू व्यक्तिमत्व पण आहे. त्यांना बरोबर छान करतात, ते गाणं छान करतात, ट्रेकचं आयोजन खूप करतात.
मला वाटते त्यांना त्यासाठी आपण 100 नाही 150 वर्ष आपण त्यांना आयुष्य शुभेच्छा देऊ म्हणजे आपल्या टेकची काळजी निघून जाईल. त्याबरोबर आता मी सरांना सांगितले की सत्संग बंद करतो. तर ते जे संस्कार आहेत की आता बघतो आपण समाजामध्ये आनंद देणारे लोक खूप कमी आहेत, त्रास देणारे खूप जास्त आहेत. तर आनंद देणारी त्याबरोबर त्यांचं समर्पण तुम्ही बघितलं असतं की प्रत्येक गोष्टी समर्पण. तर मॅडमला ते चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असतात, आमच्याकडे पण येत असतात. कुठेही सांगा त्यांना ते खूप नियोजन करतात, ताट्याचं नियोजन करतात.